गाईज, वेलकम टू बॅक माय चॅनल. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल की आम्ही MP मधील उज्जैन इथे आलेलो आहे आणि भरपूर असे देवस्थान आम्ही फिरलेलो आहे. सर्व ठिकाणी आमचे चांगले दर्शन झाले. आता आम्ही इथून पुढे जाणार आहे अष्टविनायक मंदिरामध्ये. उज्जैनमधलेच हे मंदिर आहे. तिथे पण म्हणतात की खूप असं आकर्षक असं मंदिर आहे. तिथं जाऊन आता आपण गणपती बाप्पाचे दर्शन घेणार आहोत. मित्रांनो, आता आम्ही उज्जैनमधलंच अष्टविनायक मंदिर येथे दर्शन, आज चतुर्थी असल्या कारणानं गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहे. हे बघा किती सुंदर असं मंदिर आहे. बाकीचं मी आत गेलो दाखवतो. हे बघा मित्रांनो, किती सुंदर अशी कमान आहे या मंदिराची. श्री क्षेत्र अष्टविनायक मंदिर असं लिहिलेलं आहे वरती. कमान बघूनच भारी वाटलं. आतमध्ये ते मंदिर याच्यापेक्षा चांगलं असणार. चला तुम्ही जाऊया आतमध्ये. रात्री तर भारी दिसतंय लाइटिंग मुळे, सगळं गोल्डन गोल्डन. आता आम्ही आलोय उज्जैनमधील श्री क्षेत्र अष्टविनायक मंदिर. मी मंदिर दाखवतो. हे बघा गणपतीचे मंदिर. हे बघा उज्जैनमधले गणपतीचे मंदिर. आणि त्यात आज चतुर्थी असल्या कारणाने तिथे खूप गर्दी आहे गणपतीच्या मंदिरात. हे बघा मंदिर किती सुंदर आहे आणि लाईटीचं अजून उजळलंय. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता की या मंदिरात किती गर्दी केलेली आहे भाविकांनी. चला चला करतो मी स्वतः फोटो काढायला. हे बघा मित्रांनो, हा आहे या मंदिराचा मेन गाभारा आणि या मंदिरातली ही आहे मेन बाप्पाची मूर्ती. आणि साईडनी बाकीचे अष्टविनायक गणपती प्रस्थापित केलेले आहे. बघा आज गणपती बाप्पा दिसत असतात मला. आपल्या इथं दर्शन झाले. गणेश, कसं वाटलं ते? एकदम मस्त, एकदम मस्त. गणपती बाप्पा मोरया. इथं आम्हाला प्रसाद पण भेटला. ते गुरुजी आमच्या ओळखीचे निघाले. गुरुजींनी आम्हाला प्रसाद पण दिला. पाऊस यायला लागला. चला आता पावसाला सुरुवात पण झालेली. हे बघा मंदिर एकच नंबर आहे. इथं येऊन खूप भारी वाटलं. इथे मन प्रसन्न झालं. मंदिर तुम्हाला बॅक साईडनी मंदिर दाखवतो. मित्रांनो, किती मस्त दिसतंय ना मंदिर. तुम्ही एकदा इथं प्रत्यक्षात येऊन बघा. यापेक्षा अजूनही जास्त भारी दिसेल तुम्हाला हे मंदिर. आता इथं आमचं मन खूप प्रसन्न झालंय इथे येऊन. मित्रांनो, आम्ही इथं हॉटेल फौजी 2ला जेवणासाठी थांबलोय. अजून राईसची वाट बघतोय पण राईस काय आलेला नाही. राईस नाही गेला आणि सगळंच गेला आणि मी आता हसवला. आलाय राईस. राईसची वाट बघ. हात कोरडा पडला फार. मित्रांनो, आमचे जेवण झालेले आहे. आता आम्ही निघतोय पुढच्या प्रवासाला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग दोस्तो. गुड मॉर्निंग ऑल. आता आम्ही चाललोय आंघोळीला. आंघोळीला. ते पण नम्रता नदीवर आंघोळीला चाललंय. बघू तिथं काय होत आहे. लॉज, कारण रूम शिल्लक नाहीत आमच्यासाठी.
आम्हाला यायला उशीर झाला त्यामुळे आता आम्ही नदीवर चाललोय. ये बहुत गाली देत आहे. हे बघा गाईस सगळी मंडळी इथं नम्रता नदीवर आंघोळीला आलेली आहे. हा जास्त उतावळा आहे नदीमध्ये आंघोळ करण्यासाठी. तुम्ही पण या धबधब्याला. हे बघा हे गाईश नाही आता एमपी मध्ये एमपी मध्ये हिंदी. हे बघा गाईच तिकडं निम्मे मंडळी आंघोळ करतात. ह्यो ब्रश करता करताच आंघोळ करतोय. हे इकडं दोघं ह्यो आत्ताच चाललाय आणि आमच्या दोघांची आंघोळ झालेली आहे. पाणी बघा किती स्वच्छ आहे त्यामुळे ह्यांना बाहेर निघायचं मनच आहे ना. सकाळचं वातावरण पण एकदम मस्त आहे. हे बघा आणि ही नम्रता नदी आहे. ह्या नम्रता नदीत आम्ही आता स्नान केलं. निम्म्यांची आंघोळ झाली, निम्म्यांना बाहेर निघू वाटाना. आम्ही आलो पोहायला. सापडत नाही आमच्याकडे. आम्ही घेतलाय दगड. रामबाण उपाय. घासा किती मी घासा सगळं ओके नाही संपत नाही. किती मी घासा संपत नाही. साबण नसल्यामुळे दगडाने आंघोळ करतात ते आणि हे इकडे येण्याचा प्रयत्न करतात पण वाहत्या पाण्यामुळे येताच येत नाही यांना. मित्रांनो ओंकारेश्वरला आलं नर्मदा नदीत आंघोळ नाही केली असं होऊच शकत नाही. नर्मदा नदीचं पाणी खूप स्वच्छ आहे. इथे स्नान करून खूप भारी वाटलं. आता आमचं आंघोळ वगैरे सगळं झालेली. आता आम्ही चाललो आहे ओंकारेश्वर मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. आता तुम्हाला इथला व्ह्यू दाखवतो. इथला व्ह्यू खूप मस्त आहे. हे बघा मित्रांनो हे पूर्ण नम्रता नदी आणि हे आहे ओंकारेश्वरचं मंदिर. आपल्याला आता तिकडंच जायचं आहे. 2 दिवस ट्रॅव्हलिंग केली. रात्रीचे जास्त शूट करू शकलो नाही कारण हे बघा रस्ता. कारण दिवसभर दर्शन घेऊन चालून हे करून एवढं दमलो होतं. पूर्ण नाईट झोपण्यातच गेली त्यामुळे नाईटचं शूट काय करू शकलो नाही मी. हे बघा असा रस्ता आहे वरती जाण्यासाठी पार्किंगमध्ये. आता आम्ही चाललो इकडून पार्किंगमध्ये. गाईज आता आमचं आवरून झालेलं आहे. हे बघा सगळे आवरतात. त्याचा अजून गंधच लावणं चालू आहे. भैयांना विचारा क्वालिटी कशी गंधाची. सगळ्यांच्या कपाळावर गंध याच्याच गंध सर्व हिंदू लावणार. आणि आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये ओंकारेश्वर महाराजांचे दर्शन घेण्यासाठी. ह्याची अंडरपॅन्ट हरवली. ह्याच्या अंडरपॅन्टनी शिट पुसले. ह्याच्या अंडरपॅन्टनी शिट पुसले, बुट पुसले, सगळं पुसलं. त्यामुळे आता मूड ऑफ झालाय.
कसा आहे चहा? कॉफी पडता तर बरी आहे बरं का. कालची कॉफी आहे पचली होती. काहीच हे बघा झुलता फुल ओंकारेश्वरचा. आणि सगळे जे रील्स काढतात ओंकारेश्वरची ते हे मंदिर. बघा हेच ते मंदिर आहे ज्याचा सगळे रील्स वगैरे काढतात. मित्रांनो हे बघा आता आम्ही बारीने सगळे ओंकारेश्वरचा गंध लावणार आहे. काही सगळ्यांनी आता ओंकारेश्वरला येऊन ओंकारेश्वरचे टिक्के लावलेले सगळे गँग माग. त्यांनी पण लावलंय. मी पण लावलंय मित्रांनो. हे बघा सगळ्यात वेगळा आहे. आता आमचे धनराज शेठ लावतात. हो सही. मित्रांनो आता आम्ही बोटीने ओंकारेश्वरच्या मंदिरात जाणार आहे. हे बघा इथं बोटी लावलेल्या आहेत. आता आम्ही थोडं बार्गेनिंग करतो बोटवाल्यासोबत. तो पर पर्सन 50 म्हणतोय. अजून थोडं कमी करून बघू. काय दाखवतोय गाईज आम्ही बोट मध्ये बसलोय. हे बोट आहे आणि हे गणे आहे. हा बघा हे गणेश कोणाचंच ऐकत नाही. पुढे जाऊन बसलाय बोटिंगचा व्ह्यू बघण्यासाठी. आता आम्ही बोट मध्ये पुढचं सगळे रील्स काढतात. ती पण रील्स आम्ही काढणार आहे. आमची एक गँग पुढे गेली. आता ही दुसरी गँग चालू आहे आमची. हे बघा ठोकली लागले भांडायला ही जवळ. बोल ना गाईज नुसतं गाईज. आता आम्ही ओंकारेश्वर मंदिराकडे चाललोय. ही सगळी आमची गँग. अर्धी गँग पुढे गेली. व्ह्यू एक नंबर आहे. तुम्ही पण या. घरी बसून काय नाही होणार. या तुम्ही पण फिरा. आम्ही आलो नाही ते आता पाऊस घेऊन आलोय आम्ही. विकेंड एन्जॉय करा. खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. बसू नका घरी. या फिरायला. गाईज आम्ही इथं किनाऱ्याला पोहोचलोय. पैसे दिले तर आता पैशाची वाट बघत आहे कधी रिटर्न येतात. कॅशवाला तुझे सगळे ऑनलाईन वालेचे. रस्ता कुठला आहे काहीच काढा ना. सगळीकडे रस्ते हे काढा इथंच आपल्या एका ठिकाणी काढा. इथं काढा एका ठिकाणी.
इथे एका ठिकाणी काढा. आता तर अख्खी लाईन करायची. हे बघा मित्रांनो किती गर्दी आहे इथं ओंकारेश्वरला. बाकी सगळीकडे आम्हाला लगेच दर्शन झाले आणि इथं खूप गर्दी निघाली. एकच लाईन आहे, 3 लाईन आहे. 1 2 3 परत पुढे लाईन. दर्शन झालेलं आहे. फायनल दर्शन झालेलं आहे आणि खूप भारी वाटलेलं आहे. आता आम्हाला उज्जैनला दर्शनला आम्हाला थोडं लाईन लागली. दर्शन भेटलं, खूप भारी वाटलं. इथलं आमचं सगळं झालंय. आता आम्ही निघतोय आमच्या घरी. आम्ही वर आलोय. आमची बाकीची गँग येते. हे असा रस्ता आहे आणि इथं पायऱ्या आल्या आणि इथून परत तिकडे जायचं आणि मग तिकडून ह्या पुलावरून सरळ गाडीकडे. या रे, या चला. दर्शनही झाले, प्रसादही घेतला. आता आम्ही निघालो आपल्या बॅक टू होम महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मित्रांनो हे बघा आता मी प्रसादही घेतलेला आहे ओंकारेश्वरचा. आता आम्ही इथे गजानन महाराजच्या मठात चाललो आहे. मित्रांनो MP मधील हे गजानन महाराजांचं मठ आहे, हे मंदिर. आता तिथं आम्ही महाराजांची आरती केली, प्रसाद वगैरे घेतला. मित्रांनो आमचे येथील दर्शनही झाले आणि आरतीही झाली. आता आम्ही निघालो पुढील प्रवासाला. मी तेच म्हणलं, ते चहा कापी केलं ना माणूस आहे ना असं खाला नाही. आता संपल्याशिवाय उठूच नका. त्यांच्या अथक प्रयत्नातून आपली ट्रिप सक्सेसफुल झाली. त्यांचे अभिनंदन आणि हार्दिक आभार. टाळ्या वाजवा. मेन नियोजक, ट्रिपचे नियोजक 1 आणि 2. त्यांची इच्छा पण पूर्ण करावी. कोण कोणाचे बघून. मित्रांनो आम्ही इथे भेळ खाण्यासाठी थांबलो होतो. भेळ खाऊन झालेली आहे, सर्वांची पोट आता भरलेली आहेत. आता आम्ही इथून निघालो आहे अहिल्यादेवी होळकर यांच्या राजवाड्यामध्ये.
गाईज आता आम्ही देवी अहिल्याबाई होळकर यांच्या राजवाड्यात आले. भूल गया था लग रहा है. मित्रांनो, हा आहे अहिल्यादेवी होळकर यांचा राजवाडा आणि येथेच त्यांच्या मीटिंग्स वगैरे व्हायच्या. ते जाते विसरून 5-5 मिनिटं. त्यांनी सर्व गोष्टींचा इथे उल्लेखही केलेला आहे आणि सर्व वस्तू त्यांच्या जपून ठेवलेल्या आहेत. ते बघून खूप भारी वाटले. सांग. इथं मीटिंग होती, तिकडे दाखवायची. त्यांची पहिलं मीटिंग वगैरे व्हायची, असं लोक बसायचे. अरे सिरियसली आपल्या जुन्या वस्तू पाहिल्या ना, इतिहास जागा होतो. भारी वाटते खूप. आणि अशा ऐतिहासिक स्थळांना भेट दिलीच पाहिजे सर्वांनी. आम्ही आलोय, तुम्हीही या इथे. बघ खाली. खाली बघ ना कसं आहे. काय जात आम्ही अहिल्यादेवी मंदिरात आलेलो आहे. मंदिर आहे अहिल्यादेवी होळकर. किती भारी मंदिर आहे. पण ऊन एवढं आहे ना, उन्हाने आमची पार अवस्था बेकार झाली. हे बघा, खूपच ऊन आहे. चेहऱ्यावरनच कळत असं आमच्या. आम्हाला बघायची पण इच्छा गेली. हे बघा मित्रांनो, किती मोठे मंदिर आहे हे. खूप भारी वाटले आम्हाला इथे येऊन. सर्व जुने आखीव बांधकाम आहे, त्यामुळे बघण्यासाठी खूप भारी वाटते आम्हाला. आणि एका ह्याच्यामध्ये खूप अशी देऊळ आहेत, तिथं मंदिरं आहेत. हे बघा, बघू शकता तुम्ही. आणि नदीला पण पाणी खूप आहे. MP मधील अहिल्यादेवी होळकर यांच्या राजवाड्यात हे मंदिर आहे. महादेवाची पिंड आहे ह्या मंदिराच्या आतमध्ये. तुम्ही बघू शकता किती मस्त असं भव्य दिव्य मंदिर आहे. आणि प्रत्येक पोलवर कोरीव काम केलेलं आहे. हे बघा, किती छान असं कोरीव काम केलेलं आहे. मंदिर पण खूप जुनं आणि आखीव रेखीव आहे. बघूच वाटते कंटिन्यू. तर मित्रांनो, आमचे सर्व मंदिर येथील सगळा परिसर बघून झालेला आहे आणि डोळे हरपून गेलेले ते सगळं बघून. खूप भारी वाटले. तुम्हीही एकदा येथे येऊन भेट द्या या स्थळाला. खूप छान असं आहे हे मंदिर. बोल. मराठी हिंदी मिक्स बोल. अभी हमारा ये यात्रा संपन्न हुआ है. अभी इसके बाद आपको कुछ भी नहीं देखने को मिला. नेक्स्ट ब्लॉग में मिलेंगे आपसे. थैंक यू. मित्रांनो, पुण्यात चालून खूप थकवा असा जाणवतोय सगळं. त्यामुळे आता आम्ही त्या मावशींच्या इथं येऊन लिंबू सरबत घेतोय. आता हे आम्हाला लिंबू सरबत बनवून देणार आहे. बघू आता इथली टेस्ट कशी आहे मावशींची. मावशींनी गॅरंटी दिलेली आहे, जर टेस्ट नाही आली तर पैसेच घेणार नाही म्हणून. तर पाहूया आपण कशी टेस्ट आहे. ताणलेली मंडळी इकडे निम्मी आहेत, इकडे निम्मी आहेत. यावंच लागते. आणि हा बनवायला मदत करतोय. इकडे बघ, बनव, चांगला बनव. मला काय येत नाही तर बघतो. प्रीतम सरबत दे. हा सरबतवाला, तो सरबतवाला आहे. सरबत, सरबत आलं. जा
सेल्फ सर्व्हिस आहे. अरे 2 घेऊन ये. सेल्फ सर्व्हिस आहे, स्वतः जाऊन घेऊन यायचं. अरे काय सरबत आहे बघ, फुल बर्फ आता. चिअर्स. मित्रांनो आम्ही आता इथून निघालो आहे आणि रिक्षात आम्ही उलट बसलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला रस्ताही उलटा दिसत आहे. दाखवतो मग आम्ही कसं उलट बसलोय ते. बघा रे इकडं उलटी रिक्षा. टमटम मधला पहिल्यांदा केलेला 4 वर्षातला प्रवास अतिशय सुखदायक आणि मित्रांनो हा आहे आमचा डान्सर. बघा किती मस्त असा डान्स करतोय. एन्जॉय करा तुम्ही या डान्सला. मैं तेरे सामने तुझको देखूं के प्यार करूं, कैसे हो गया तू मेरी हो गई, कैसे मैं एतबार करूं. मित्रांनो आम्ही आता इथे डिझेल भरण्यासाठी थांबलो आहे. आता इथून कुठलं तरी चांगलं हॉटेल बघून जेवणासाठी पण थांबणार आहे. प्लेन क्रॅश तर शोध चालू आहे, बघू कुठे चांगलं हॉटेल मिळते इथे. काही पाऊस येतोय आणि आम्ही इथं ह्या ढाब्यावर जेवण्यासाठी थांबलो आहे. गिल्दा ढाबा असं नाव आहे या ढाब्याचं. हे चला पाऊस यायला लागलाय. हा ढाब्यावर आता आम्ही जेवायला थांबलोय. काही मस्त असं जेवण झालेलं आहे. पंजाबी ढाबा होता. दाल मखनी, शाही पनीर, रोटी, लच्छा, त्यांचा पंजाबी स्पेशल लस्सी सगळं खाल्लेलं आहे. आता पोट इतकं फुल झालं रे काय सांगू तुम्हाला. आता बाकीचे मेंबर अजून जेवतच आहे. माझं जेवण झालं, मी बाहेर फिरतोय.
म्हणलं थोडं शतपावली करावा आणि मग आपलं परत गाडीत बसून बॅक टू होम. आता बघू त्यांचं कधी जेवण होते. त्यांचं जेवण झालं की आम्ही लगेच आमच्या प्रवासाला सुरुवात करणार आहोत. तर मित्रांनो, फायनली मी घरी पोहोचलो आहे. थोड्या वेळापूर्वी तुम्ही बघितलं असेल पाऊस किती चालू होता. आत्ता थोडा पाऊस उघडला आहे आणि आता मी आवरून परत बॅक टू वर्क जॉबला चाललो आहे. तर तुम्ही हा व्लॉग पूर्ण बघितला त्यामुळं तुमचे मनापासून आभार. तुम्ही असाच आपल्या चॅनलला सपोर्ट करत राहा. चॅनलवर व्लॉग नवीन नवीन पडत राहतात. तर हा व्लॉग आवडला असेल तर नक्की या व्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा. आपल्या या चॅनलवर इथून पुढे नवीन नवीन व्लॉग पडत राहतात असं मी तुम्हाला शब्द देतो. भेटू पुढील व्लॉगमध्ये. बाय बाय.